आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आता निवडणूक होणार आहे। महायुतीमध्ये शिवसेना राष्ट्रवादीच्या वाटेला प्रत्येकी एक जागा येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी, शीतल म्हात्रेंच्या नावाची चर्चा आहे। तर शिवसेनेतून रवींद्र पाठक सुद्धा इच्छुक असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। तर तिकडे राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकी आणि आनंद परांजपेंचं नाव चर्चेत आहे। त्यामुळे आता कुणाला संधी मिळते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच आपण पाहतोय की 27 मार्चला विधान परिषदेची निवडणूक होणार आहे आणि 3 जागा भाजपच्या गोटामध्ये, तर प्रत्येकी एक जागा ही शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या पक्षाकडे आलेली आहे आणि त्यामुळे बरीच नावं सध्या चर्चेमध्ये आहे। यामध्ये शिवसेनेकडून शीतल म्हात्रे, चंद्रकांत रघुवंशी जे नंदुरबारचे माजी आमदार राहिलेले आहेत त्यांचे देखील नाव चर्चेमध्ये। तर यामध्येच आपण पाहतोय की रवींद्र पाठक सुद्धा इच्छुक आहे, त्यांनी आपली इच्छा व्यक्त केल्याचं बोललं जाते। तर दुसरीकडे राष्ट्रवादी पाहिलं तर सिद्धार्थ कांबळे जे मुंबई बँकेचे उपाध्यक्ष त्यांचे देखील नाव चर्चेत आहे। जिशान सिद्दीकी यांची सुद्धा वर्णी लागेल असं सुद्धा बोललं जाते आणि त्यासोबतच ठाण्याचे आनंद परांजपे यांना संधी मिळते का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी अटीतटीचा सामना असणार आहे, त्यामुळे कुणाच्या गळ्यामध्ये विधान परिषदेची ही माळ पडेल आणि विरोध ही सगळी निवडणूक होईल का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। अगदी नक्कीच गिरीश, या संदर्भातले अपडेट्स जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। सध्याची ही मोठी अपडेट आपण पाहतोय। शीतल म्हात्रे, जिशान सिद्दीकी, परांजपेंचं राष्ट्रवादीकडून नाव चर्चेत आहे। त्यामुळे आता इथे कुणाची वर्णी लागते, कुणाला संधी मिळते ते पाहणं महत्त्वाचं आहे।